मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 10,000 ए टू झेड सर्व प्रकारचे इंग्लिश शब्द पाहतोय। आजचा आपला चौथा पार्ट आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्ही खरेदी करू शकता 1 रुपयामध्ये। त्याच्यासाठी हा कोड यूज करायचा आहे आणि या नंबरवरती तुम्हाला 1 रुपया पाठवायचा आहे। लगेच तुम्हाला PDF पाठवली जाईल। बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे बेसिक। बेसिक म्हणजेच मूलभूत किंवा प्राथमिक हा पहिला अर्थ निघतो। दुसरा अर्थ आहे साधे किंवा सामान्य आणि तिसरा अर्थ आहे आवश्यक किंवा गरजेचे। बघा, एका शब्दाला वाक्यात कशा प्रकारे वापरायचं हे पाहूया। पहिलं वाक्य आहे प्रत्येकाला मूलभूत शिक्षण मिळाले पाहिजे। एव्हरीवन शुड गेट बेसिक एज्युकेशन। तर या ठिकाणी मूलभूत याच्यासाठी बेसिक हा शब्द वापरला आहे। ठीक आहे, मूलभूत अशा प्रकारे। दुसरं वाक्य आहे त्याची राहणी खूप साधी आहे। हिज लाईफस्टाईल इज व्हेरी बेसिक। तर हा बेसिक जो शब्द आहे तो साधे किंवा सामान्य याच्यासाठी वापरला आहे। पुढचं वाक्य आहे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत। फूड, क्लोथिंग अँड शेल्टर आर बेसिक नीड्स। तर या ठिकाणी बेसिक हा जो शब्द आहे तो मूलभूत किंवा गरजेचे याच्यासाठी वापरला आहे। बघा, हे लक्षात ठेवा, आवश्यक किंवा गरजेचे। पुढचा शब्द आहे बघा ब्लू। याचे 3 अर्थ निघतात। पहिला आहे निळा, दुसरा आहे उदास किंवा दुःखी, तिसरा आहे अश्लील किंवा अयोग्य। बघा, आकाश निळे आहे, द स्काय इज ब्लू। तर या ठिकाणी निळे या अर्थाने हा शब्द वापरला आहे, रंग म्हणून। ठीक आहे, पुढचं वाक्य आहे तो आज खूप उदास दिसत आहे। ही इज फीलिंग ब्लू टुडे। तर या ठिकाणी उदास म्हणून हा शब्द वापरला आहे। आणि पुढे आहे असे अयोग्य विनोद करू नको। डोंट क्रॅक सच ब्लू जोक्स। तर बघा, अयोग्य, अश्लील, अयोग्य याच्यासाठी हा शब्द वापरला आहे। तर 3 अर्थ लक्षात ठेवा, निळा, उदास किंवा दुःखी, अश्लील किंवा अयोग्य म्हणजे ब्लू। पुढचा शब्द आहे बघा ॲक्च्युअल। तर याचा पहिला अर्थ आहे खरा किंवा वास्तविक, दुसरा अर्थ आहे प्रत्यक्ष किंवा खरोखरचा। वाक्य बघा, खरी परिस्थिती काय आहे ते सांग। टेल मी, मला सांग द ॲक्च्युअल सिच्युएशन। खरी परिस्थिती, ॲक्च्युअल कशासाठी वापरला आहे हा शब्द, खरा खरी याच्यासाठी। पुढे आहे प्रत्यक्ष किंमत यापेक्षा जास्त आहे। द ॲक्च्युअल प्राइस इज मोर दॅन दिस। तर प्रत्यक्ष याच्यासाठी काय वापरलं आहे, ॲक्च्युअल। हे पण लक्षात ठेवा। ठीक आहे, पहिला अर्थ आहे खरा किंवा वास्तविक, दुसरा आहे प्रत्यक्ष किंवा खरोखरचा। पुढचा शब्द आहे बघा ॲनिमल। पहिला अर्थ होतो प्राणी किंवा जनावर, दुसरा आहे क्रूर माणूस, तिसरा आहे प्राण्यांशी संबंधित। वाक्य बघा, वाघ हा एक शक्तिशाली प्राणी आहे। द टायगर इज अ पॉवरफुल ॲनिमल। तर प्राणी म्हणून हा पहिला अर्थ आपण घेतलाय ॲनिमल। दुसरं वाक्य आहे असा माणूस जनावरापेक्षा कमी नाही। सच अ पर्सन इज नो लेस दॅन ॲन ॲनिमल। तर या ठिकाणी पण जनावर म्हणून हा शब्द वापरलाय, क्रूर माणूस थोडक्यात। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। पुढे आहे बघा प्राण्यांची शिकार करणे चुकीचे आहे। ॲनिमल हंटिंग इज रॉंग। तर प्राण्यांशी संबंधित। पुढे बघा पुढचा शब्द आहे बाथ। पहिला अर्थ होतो अंघोळ किंवा स्नान, दुसरा होतो बाथ टब किंवा अंघोळीचे भांडे ज्याला आपण म्हणतो, तिसरा होतो अंघोळ घालणे, क्रियापद म्हणून आपण वापरतो। आणि ज्यावेळेस आपण क्रियापद म्हणून वापरतो त्यावेळेस बाथ म्हणजे ईडी लावून दुसरं आणि तिसरं रूप बनवलं जातं, हे पण लक्षात ठेवा। वाक्य बघा, मी रोज सकाळी अंघोळ करतो। आय टेक अ बाथ एव्हरी मॉर्निंग। तर बघा, टेक अ बाथ म्हणजे अंघोळ करणे। या ठिकाणी अंघोळ करण्यासाठी टेक अ बाथ अशा प्रकारे वापरतो आणि अंघोळ घालणे याच्यासाठी बाथ हा शब्द वापरतो, हे लक्षात ठेवा। पुढचं वाक्य आहे त्याने बाथ टब गरम पाण्याने भरले। ही फिल्ड त्याने भरले द बाथ विथ हॉट वॉटर। तर बघा, या ठिकाणी बाथ कशासाठी वापरलाय, एक टब म्हणून। ठीक आहे, आंघोळीचे भांडे म्हणून वापरलाय। पुढे आहे बघा आईने बाळाला आंघोळ घातली। द मदर बाथ द बेबी।
तर बघा बाथ, अंघोळ घालणे क्रियापद म्हणून या ठिकाणी वापरलाय. तिने अर्थ लक्षात ठेवा. अंघोळ किंवा स्नान, अंघोळीचे भांडे किंवा अंघोळ घालणे क्रियापद म्हणून. ठीक आहे. पुढे बघा पुढचा शब्द आहे बोर्ड. आता याचे 5 अर्थ निघतात बघा. पहिला होतो फळा किंवा पाटी. वाक्य शिक्षकांनी फळ्यावर लिहिले. द टीचर रोट ऑन द बोर्ड. तर सिंपल पास्ट मधली रचना आहे. सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरले. शिक्षकांनी फळ्यावर लिहिले, तर या ठिकाणी फळा किंवा फळ्यासाठी आपण हा बोर्ड शब्द वापरलाय. तर बघा बोर्ड याचं ज्यावेळेस आपण क्रियापद म्हणून याला वापरतो त्यावेळेस याला ईडी लावून दुसरा आणि तिसरं रूप बनवायचं असतं. कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टूक द डिसिजन. तर या ठिकाणी बोर्ड मंडळी किंवा समिती म्हणून हा शब्द आपण वापरला आहे. तिसरा अर्थ होतो बघा चढणे किंवा आरोहण करणे क्रियापद म्हणून आपण वापरतो. त्याने विमानात चढण्यास सुरुवात केली. ही बोर्डेड द एरोप्लेन. या ठिकाणी चढणे किंवा आरोहण करणे याच्यासाठी हा शब्द वापरला आहे. ठीक आहे, बोर्डेड. पुढे आहे बघा लाकडी फळी. त्याने लाकडी फळीने दरवाजा बंद केला. ही क्लोज्ड द डोअर. त्याने दरवाजा बंद केला विथ अ वुडन बोर्ड. तर या ठिकाणी काय केले, हा बोर्ड शब्द जो आहे तो लाकडी फळी म्हणून वापरलाय. पुढे आहे बघा जेवण किंवा राहण्याची व्यवस्था. त्या हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय आहे. दॅट हॉटेल प्रोव्हाइड्स बोर्ड अँड लॉजिंग. पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे ॲड. पहिला अर्थ होतो जोडणे किंवा मिळवणे. दुसरा होतो बेरीज करणे. तिसरा होतो पुढे म्हणणे किंवा वाढवणे. आणि चौथा अर्थ होतो चव वाढवणे. जसं की बघा पहिलं वाक्य आहे या यादीत माझे नाव जोड. ॲड माय नेम टू दिस लिस्ट. तर जोडणे किंवा वाढवणे याच्यासाठी हा पहिला शब्द. पुढे आहे 2 आणि 3 जोडले तर 5 होतात. ॲड 2 and 3 टू गेट 5. तर बघा जोडणे बेरीज करणे याच्यासाठी हा शब्द आहे. तसंच तो पुढे म्हणाला की उद्या सुट्टी आहे. ही ॲडेड दॅट टुमॉरो इज अ हॉलिडे. तर या ठिकाणी पुढे म्हणणे किंवा जोडणे याच्यासाठी हा शब्द वापरला आहे. पुढे आहे थोडे मीठ घातले तर चव वाढेल. ॲडिंग अ लिटल सॉल्ट विल ॲड टू द टेस्ट. तर बघा वाढणे, चव वगैरे वाढणे याच्यासाठी पण हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, अर्थ लक्षात ठेवा आणि सोबत वाक्यरचना सुद्धा लक्षात ठेवत जावा. पुढे बघा पुढचा शब्द आहे अनदर. पहिला अर्थ होतो बघा आणखी एक किंवा दुसरा. दुसरा अर्थ वेगळा किंवा भिन्न. तिसरा अर्थ एकमेकांना. वाक्य बघा मला आणखी एक कप चहा दे. गिव्ह मी अनदर कप ऑफ टी. तर या ठिकाणी आणखी किंवा एक याच्यासाठी हा शब्द वापरला आहे. पुढचं वाक्य आहे बघा हे वेगळ्या प्रकारचे आहे. दिस इज अनदर काइंड ऑफ थिंग. तर बघा या ठिकाणी अनदर हा शब्द कशासाठी वापरला आहे, वेगळा किंवा भिन्न याच्यासाठी. ठीक आहे, वेगळ्या प्रकारचे. पुढचं वाक्य आहे बघा ते एकमेकांना मदत करतात. दे हेल्प वन अनदर. तर या ठिकाणी हा जो शब्द आहे कशासाठी वापरला, एकमेकांना. ठीक आहे, वन अनदर अशा प्रकारे वनच्या सोबत वापरला जातो एकमेकांना म्हणून. हे पण लक्षात ठेवा. बघा काय काय अर्थ पाहिले, आणखीन एक किंवा दुसरा, वेगळा किंवा भिन्न आणि एकमेकांना, जो की वन सोबत जोडला जातो. तिने अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे बी. याचा पहिला अर्थ होतो असणे किंवा होणे. दुसरा होतो अस्तित्वात असणे. तिसरा होतो बनणे किंवा होणे. ज्यावेळेस क्रियापद म्हणून वापरलं जातं त्यावेळेस याचं भूतकाळातलं रूप आहे वॉज किंवा वर आणि भविष्यातलं आहे बीन. या ठिकाणी लक्षात ठेवा बी बनणे किंवा होणे याच्यासाठी बिकम हा शब्द पण वापरला जातो. बिकम. ठीक आहे, बघा वाक्य तू नेहमी चांगला असावा. ठीक आहे, यू शुड ऑलवेज बी गुड. बघा असावा, असणे किंवा होणे याच्यासाठी. दुसरं आहे देव सर्वत्र असतो. गॉड इज सेड टू बी एव्हरीवेअर. तर बघा या ठिकाणी अस्तित्वात असणे. ठीक आहे, देवाला म्हटलं जातं सर्वत्र आहे, तर अस्तित्वात आहे. ठीक आहे, अस्तित्वात असणे याच्यासाठी हा शब्द. नीट बघा वाक्य आणि अर्थ वेगवेगळे वाटतात. ठीक आहे, पण हे कसं आहे, देवाला म्हटलं जातं असं आहे ना, गॉड इज सेड, देवाला म्हटलं जातं. पुढचं वाक्य आहे बघा मला मोठेपणी डॉक्टर व्हायचं आहे.
आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर व्हेन आय ग्रो अप. तर बघा या ठिकाणी आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर किंवा आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, ठीक आहे, बनणे. या ठिकाणी बी पण तुम्ही वापरता, बनणे किंवा होणे अशा प्रकारे, हे पण लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे बघा बोट. याचा पहिला अर्थ होतो नाव किंवा होडी, दुसरा होतो जहाज, तिसरा होतो एकाच परिस्थितीत असणे. बघा वाक्य आहे मच्छीमार नावेत बसून गेला. द फिशरमॅन वेंट इन अ बोट. तर बघा बोट म्हणून हा शब्द वापरलाय. पुढे आहे आम्ही बोटीने प्रवास केला. वी ट्रॅव्हल्ड बाय बोट. तर या ठिकाणी जहाज या अर्थाने वापरलाय. आपण दोघे एकाच परिस्थितीत आहोत. वी आर इन द सेम बोट. तर बघा एकच परिस्थितीत असणे, बोट, ठीक आहे. तिने अर्थ लक्षात ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 40 शब्द पूर्ण केलेले आहेत. हे आपला 10,000 शब्दांचा प्रवास आहे. बघा मित्रांनो दररोज तुमचा शब्दसाठा वाढावा याच्यासाठी आपण व्हिडिओज बनवत आहोत. नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.